नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सामाजिक अध्ययन म्हणजेच सामाजिक शास्त्र यावर आधारित 30 प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. पूर्ण 60 प्रश्न त्या ठिकाणी सामाजिक अध्ययनावर असतात. तर त्यापैकी या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आणि उर्वरित जे 30 प्रश्न आहेत तर ते पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जानेवारी 2021 मध्ये झालेला हा पेपर आहे आणि या पेपरचं जे काही विश्लेषण आहे किंवा जे काही स्पष्टीकरण आहे तर ते आपण मराठीमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. सामाजिक अध्ययन. आपल्या चॅनलवर डेली जे काही नोट्सचे जे काही व्हिडिओ आहे तर ते कंटिन्यू सुरू असणार आहे, परंतु अधिकता म्हणून या ठिकाणी एक पेपर देखील आपण घेणार आहोत. तर यामध्ये आज आपण सामाजिक अध्ययनाचा म्हणजे सामाजिक शास्त्राचा पेपर बघणार आहोत. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारत में शरद ऋतु के संबंध में कथन ए, बी और सी पर विचार कीजिए और सही विकल्प का चयन कीजिए. इस मौसम को दक्षिण पश्चिम मानसून के नाम से भी जाना जाता है. इस मौसम में पवन बंगाल की खाड़ी तथा अरब सागर के स्थल की ओर बहता है और यह मौसम मानसून के आने तथा आगे बढ़ने का मौसम है. तर या ठिकाणी 3 पर्याय आपल्याला दिलेले आहे आणि या 3 वाक्यापैकी कोणतं त्या ठिकाणी योग्य आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. त्यामध्ये 4 पर्याय आहे. ए और बी सही है लेकिन सी गलत है. ए और सी सही है लेकिन बी गलत है. बी और सी सही है लेकिन ये गलत है. और चौथा है ए, बी, सी तीनों वहाँ पर गलत है. तो यहाँ पर एक एक सेंटेन्स एक एक वाक्यानुसार आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल की या ऋतूमध्ये दक्षिण पश्चिम मान्सून याला म्हणतात का. तर शरद ऋतूला त्या ठिकाणी दक्षिण पश्चिम मान्सून म्हणत नाही, तर याला उत्तरी पूर्व यावेळेस उत्तरपासून पूर्वीकडे त्या ठिकाणी हवा वाहत असते म्हणून याला दक्षिण पश्चिम मान्सून म्हणत नाही. म्हणजे ए त्या ठिकाणी चुकलेला आहे. दुसरं आहे, इस मौसम में पवन बंगाल की खाड़ी तथा अरब सागर के स्थल की ओर बहती है. म्हणजेच या ऋतूमध्ये हवा बंगालच्या खाडीकडून तर अरबी समुद्राकडे वाहते तर नाही. या ठिकाणी जी काही हवा आहे किंवा जी पवन या ठिकाणी म्हटलेलं आहे तर ते वारे वाहतात या ऋतूमध्ये. तर उत्तर पूर्व से पहिलं ऑप्शन या ठिकाणी चूक आहे. दुसरं देखील या ठिकाणी चूक आहे. तिसरं आहे, यह मौसम मानसून के आने तथा आगे बढ़ने का मौसम है. तर या ठिकाणी मान्सून येण्याचा त्या ठिकाणी हा ऋतू नाही, तर मान्सून त्या ठिकाणी ज्यावेळेस जातो त्यावेळेस तर हा ऋतू आहे. म्हणजे तिन्ही वाक्य या ठिकाणी काय आहे तर चूक आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य असेल. पर्याय आहे ए, बी और सी तीनों क्या है यहाँ पर गलत है. पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सी नदियाँ सुंदरबन डेल्टा का निर्माण करती है. तर सुंदरबन डेल्टाचं निर्माण या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे, गंगा एवं ब्रह्मपुत्र, नर्मदा एवं तापी, महानदी एवं गोदावरी, कृष्णा एवं कावेरी. तर या ठिकाणी गंगा आणि ब्रह्मपुत्र या 2 नद्या या ठिकाणी सुंदरबन हा डेल्टा त्या ठिकाणी निर्माण करतात. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, दिए गए लक्षणों ए और बी के आधार पर वायुमंडलीय परत की पहचान करें. अंतरिक्ष में प्रवेश करने वाले उल्कापिंड इस परत में आने पर जल जाते हैं और इस परत में बढ़ती ऊंचाई के साथ तापमान घटता है. तर या ठिकाणी ए आणि बी दोघांचा आपल्याला त्या ठिकाणी आधार घ्यायचा आहे आणि त्यानुसार ओळखायचं आहे की नेमकं पर्याय या ठिकाणी कोणता असेल. पहिलं ऑप्शन आहे आपलं क्षोभमंडल, दुसरं आहे समतापमंडल, तिसरं आहे मध्यमंडल आणि चौथं आहे बाह्यमंडल. तर या ठिकाणी दोन्ही वाक्याचा जर या ठिकाणी विचार केला तर त्याचा अर्थ किंवा त्याचं जे काही उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 3, ज्याला मध्यमंडल असे म्हटलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, आतपन का संबंध है. आतपन म्हणजे काय किंवा याचा कशाशी त्या ठिकाणी संबंध आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. वायुदाब के साथ, मौसमी पवनों के साथ, सूर्य ऊर्जा के साथ और बहिर्मंडल और उसमें होने वाली गैसों के साथ. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सूर्य ऊर्जा के साथ. ऑप्शन नंबर 3 इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, उचित विकल्पों के साथ निम्नलिखित का मिलान कीजिए. यहाँ पर ऑप्शन दिए गए आपको 2 ग्रुप है, ए और बी ग्रुप. तो ये में है ऑप्शन शंकुधारी वन, भूमध्य सागरीय वनस्पति, उष्णकटिबंधीय सदाहर वन और शीतोष्ण सदाबहार वन.
महाद्वीपों का पूर्वी किनारा, दृढ़ काष्ठ वाले वृक्ष, नरम काष्ठ वाले सदाबहार वृक्ष और महाद्वीपों का पश्चिमी एवं दक्षिणी पश्चिमी किनारा। तो इस तरह से नीचे ऑप्शन दिए गए हैं 1 2 3 4, तो इसमें से सही मिलान आपको करना है। तो इसका जो है आपको जो ऑप्शन दिए गए हैं उसको मिलान करना है। तो शंकुधारी जो वन है तो उसका आता है नरम काष्ठ वाले सदाबहार वृक्ष। भूमध्य सागरीय वनस्पति, ये जो बी ऑप्शन है इसका आता है 4th वन, मतलब ये महाद्वीपों का पश्चिमी। तो ये 2 ऑप्शन यदि आप फाइंड करते हो या 2 आंसर आपको पता है तो आप आसानी से उसे ढूंढ सकते हो। ऑप्शन नंबर 2 यहाँ पर सही है। पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे म्हणजेच उष्णकटिबंधीय सदाबहार वने जे आहे तर त्याचं असणार आहे दृढ़ काष्ठ वाले वृक्ष, और शीतोष्ण सदाबहार वन जो है तर त्याचं उत्तर असणार आहे महाद्वीपों का पूर्वी किनारा। तर या प्रकारे हा प्रश्न पुढे आहे। दिए गए दोनों कथनों पर ध्यान दें और उचित विकल्प का चयन करिए। सहारा रेगिस्तान एक समय में पूर्णतः हरा भरा मैदान था। पहला कथन है सहारा जो रेगिस्तान है म्हणजे सहारा वाळवंट म्हणतो आपण त्याला, एक समय पूर्णतः हरा भरा मैदान था। और कथन दूसरा है सहारा की गुफाओं से प्राप्त चित्र नदियाँ, मगर, हाथी, शेर, पशु तथा बकरियाँ दर्शाते हैं। तर या ठिकाणी 2 कथन दिलेले आहेत, तर यामध्ये कोणतं योग्य आहे आणि कोणतं चूक आहे हे आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचं आहे। तर यामध्ये आपलं उत्तर येणार आहे ए आणि बी, कारण रेगिस्तान हे पूर्वी त्या ठिकाणी पूर्णपणे हिरवगार त्या ठिकाणी होतं आणि त्यामध्ये त्याच्या ज्या गुफामध्ये जे काही प्राप्त चित्र झालेले आहेत तर त्यामध्ये नदी असेल, मगर, हाती म्हणजे प्राण्यांचे जे काही चित्र असेल तर ते दाखवलेलं आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य है, दोनों सही है। अगला प्रश्न है डॉल्फिन के बारे में दिए गए ए बी सी कथनों पर विचार कीजिए और सही विकल्प का चयन कीजिए। गंगा और ब्रह्मपुत्र के नदी के अवलन जल में डॉल्फिन पाई जाती है। डॉल्फिन अभयारण्य बिहार राज्य में अवस्थित है। डॉल्फिन की उपस्थिति से जल की शुद्धता का पता चलता है। तर मग या ठिकाणी याचं उत्तर आहे तर गंगा आणि ब्रह्मपुत्रामध्ये या अवलन जलमध्ये डॉल्फिन पाई जाते, तर बिलकुल या ठिकाणी योग्य आहे। डॉल्फिन अभयारण्य बिहारमध्येच आहे। आणि तिसरा आहे डॉल्फिन की उपस्थिति में जल की शुद्धता का पता चलता है। तर तीनही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ए बी सी तीनों सही है। पुढचा प्रश्न आहे बायोगैस अनिवार्य रूप से निम्न में से किन का मिश्रण है? मीथेन और कार्बन डाइऑक्साइड, मीथेन और नाइट्रोजन, मीथेन और हाइड्रोजन, मीथेन और हीलियम। तर याचं योग्य उत्तर आहे मीथेन और नाइट्रोजन, पर्याय ऑप्शन नंबर 2। अगला है संसाधन के बारे में कथन ए और बी पर विचार कीजिए करें और सही उत्तर का चयन करें। सभी संसाधनों का आर्थिक मूल्य होता है। और दूसरा है समय और प्रौद्योगिकी के 2 महत्वपूर्ण कारक हैं जो पदार्थों को संसाधन में परिवर्तित कर सकते हैं। सभी संसाधनों का आर्थिक मूल्य होता है। तर या ठिकाणी आता एक ए चूक परंतु बी योग्य किंवा सत्य त्या ठिकाणी आहे। तर अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच काय तर ए और बी दोनों सही है और बी सही व्याख्या करता है, एक ही सही व्याख्या करता है। म्हणजे परत आपण एक वेळेस प्रश्न बघणार आहोत। सभी संसाधनों का आर्थिक मूल्य होता है, मग हे जर कारण असेल तर त्याचं दुसरं जे वाक्य आहे ते त्याची योग्य व्याख्या करतं का? तर समय और प्रौद्योगिकी का 2 महत्वपूर्ण कारक है जो पदार्थों को संसाधन में परिवर्तित कर सकते हैं। तर अगदी योग्य आहे, ए आणि बी दोन्ही योग्य आहे आणि बी जे आहे तर ती ए ची योग्य व्याख्या त्या ठिकाणी करत आहे। पुढचा प्रश्न आहे निम्न में से ऊर्जा के परंपरागत स्रोत के समूह की पहचान कीजिए। खनिज तेल, प्राकृतिक गॅस, इंधन। आता या ठिकाणी परंपरागत ऊर्जेचा जे काही स्रोत आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। तर या ठिकाणी परंपरागत कोणतं असणार आहे तर पहिला आहे खनिज तेल, प्राकृतिक गॅस और ईंधन। उसके बाद एक कोयला, ईंधन और बायोगैस, जल विद्युत, भूतापीय ऊर्जा, ज्वारीय ऊर्जा, परमाणु ऊर्जा, सौर ऊर्जा और जल विद्युत। तर या ठिकाणी पारंपरिक ऊर्जा म्हणून या ठिकाणी पहिला गट ओळखला जातो खनिज तेल, प्राकृतिक गॅस आणि इंधन। पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे। पुढचा आहे प्राकृतिक संसाधनों के प्रकार को उनके वर्गीकरण के साथ मिलान करें। ए और बी ग्रुप यहाँ पर दिया गया है। विकास, प्रयोग का स्तर, उद्गम, वितरण और भंडार। और उसके जो मिलान करना है आपको उसके ग्रुप में है वास्तविक और संभाव्य, जैव और अजैव, सर्वव्यापक और स्थानिक, नवीकरणीय और अनवीकरणीय। तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे। यामध्ये
योग्य पर्याय कोणता आहे? तर जे समोरासमोर आहे तेच या ठिकाणी योग्य असणार आहे. कारण बघा, विकास व प्रयोग का स्तर, विकासाचा आणि प्रयोगाचं जे काही स्तर आहे तर ते वास्तविक आणि संभाव्य आहे, म्हणून एचं या ठिकाणी पहिले येणार आहे. उद्गम, जैव ऑन आणि जैविक आणि अजैविक त्या ठिकाणी येणार आहे. वितरण म्हणजे काय तर सर्वव्यापक आणि स्थानिक त्या ठिकाणी आपण त्याला वितरित करू शकतो. आणि चौथा आहे भंडार, म्हणजेच नवीकरणीय आणि अनवीकरणीय. तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी याचं उत्तर आहे आणि त्याच्या समोरासमोरच आन्सर किंवा उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, कथन ये लगभग 12,000 साल पहले भारत में कई क्षेत्रों में गर्मी बढ़ने के कारण घास वाले मैदान बनने लगे. हिरन, बारहसिंगा, बकरी, भेड़ और मवेशी जैसे जानवरों की संख्या बढ़ी. तर दोन्ही वाक्य या ठिकाणी बरोबर आहे का हे आपल्याला बघायचे आहे. तर या ठिकाणी ए जे आहे तर हे बरोबर आहे. कई गर्मी के क्षेत्रों में गर्मी बढ़ने के कारण घास वाले मैदान बनने लगे योग्य आहे. परंतु हे जे बी कथन आहे तर ते चुकीचं आहे. हिरण, बारासिंगा, बकरी, भेड़ और मवेशी जैसे जानवरों की संख्या बढ़ी, तर हे त्याचं कारण होऊ शकणार नाही. म्हणून ए योग्य आहे, परंतु बी त्या ठिकाणी चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा आहे, पुरास्थलों के संदर्भ में निम्नलिखित में से कौन से कथन सही है? पुरास्थल म्हणजे काय तर पुरातन जे काही विभाग असेल किंवा पुरातन जे काही स्थळ असेल ते, वह स्थान जहाँ वस्तुओं के अवशेष मिलते हैं, ये केवल ज़मीन के ऊपर ही पाए जाते हैं, ये केवल ज़मीन के अंदर ही पाए जाते हैं, ये समुद्री और नदी के तल में भी कभी नहीं पाए जाते. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर बघा तुम्ही. जर पुरातन ज्या काही वस्तू असतील किंवा काही गोष्टी आपल्याला अवशेष त्या ठिकाणी सापडत असतात तर ते कुठे सापडतात? फक्त तो वह स्थान जहाँ वस्तु और अवशेष मिलते हैं उसी को पुरास्थल कहा जाता है. बिल्कुल सही है. वे केवळ जमीन के ऊपर ही पाए जाते, तर नाही, फक्त जमिनीच्या वरच नाही तर जमिनीच्या आत सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला भेटतात. तर हे केवळ जमीन के अंदर, मग फक्त जमिनीच्या मध्येच भेटतात का की जो जमिनीच्या आतच नाही, जमिनीच्या वर सुद्धा, म्हणजे सी सुद्धा त्या ठिकाणी चुकीचं असणार आहे. आणि चौथा आहे, ये समुद्र और नदी के तल में कभी नहीं पाए जाते, तर हे चुकीचं आहे. समुद्रातसुद्धा या ठिकाणी अवशेष सापडत असतात, म्हणजे तिन्ही सेंटेन्स या ठिकाणी चूक आहे. राहिला एक सेंटेन्स फक्त ए, तर त्याचं ऑप्शन आहे पहिला ऑप्शन केवळ ए. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, हडप्पा सभ्यता के लोग बनाते थे. आता हडप्पा संस्कृती जर बघितलं तर त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू त्या ठिकाणी बनवत होते ते बघायचं आहे. पीले रंग से डिज़ाइन किए गए पात्र, लोहे से बनी तकलियाँ, सोने से बने बर्तन. तर या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचा जर आपण अभ्यास जर केला तर या ठिकाणी पत्थर की मोहरे त्या ठिकाणी बनवल्या जात होते, त्या ठिकाणी आढळलेले आहे, म्हणजेच पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. अजून दुसरं बघायचं आपल्याला की पीले रंग से डिज़ाइन और पीले रंग से डिज़ाइन तर नाही. सोने से बनी तकलिया तर लोहे से बनी तकलिया नाही, और सोने से बने बर्तन तर डी, म्हणजे ए आणि डी जे जिथे असेल ते योग्य आहे. तर ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आपला योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, एक महापाषाण कब्र में 2 कंकालों के अवशेष थे, इन दोनों में से महिला के कंकाल का अनुमान लगाने हेतु देखना होगा. तर या ठिकाणी जर ओळखायचं असेल तर जे काही कंकाल आहे यामध्ये ओळखायचं आहे तर महिलेचं कोणतं आहे? तर यामध्ये हड्डियों की संरचना, कंकालों के साथ मिले आभूषण, कंकालों के आकार और कंकालों के साथ मिले खाना पकाने के बर्तन. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे फक्त हड्डियों की संरचना, म्हणजेच पहिलं पर्याय या ठिकाणी योग्य असू शकतं. बाकीचे जे काही आहे ते ऑप्शन किंवा ते विधान त्या ठिकाणी चूक आहे, केवळ ए या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रारंभिक काल से शुरू करने आरोही क्रम से निम्नलिखित को सजाए. आरोही म्हणजेच काय तर शुरुआतीपासून, प्रारंभिक काल से शुरू, आरोही क्रम से निम्नलिखित को सजाए. वेदों की रचना की शुरुआत, महापाषाणों के निर्माण की शुरुआत, इनाम गांव कृषकों का निवास और चरक. या ठिकाणी 4 पर्याय, या ठिकाणी 4 विधाने या ठिकाणी दिलेली आहे. तर याची सुरुवात नेमकं कशापासून झाली तर हे आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं जे काही योग्य आहे, जो क्रम आहे तोच ऑलरेडी या ठिकाणी दिलेला आहे. वेदापासून सुरुवात झाली, त्यानंतर महापाषाण, त्यानंतर इनाम गावी कृषकों का निवास आणि त्यानंतर चरक, म्हणजे ABCD असंच पर्याय त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ABCD. पुढचा प्रश्न आहे, हाल के काल से शुरू करके अवरोही क्रम उल्टा में निम्नलिखित को सजाए. हाल के काल से शुरू करके अवरोही क्रम, अवरोही म्हणजेच काय, इथे काय होतं तर आरोही होतं. आरोही म्हणजे सरळ आणि अवरोही म्हणजे काय तर उलटा, ते विरुद्धार्थी शब्द आहे.
हाल के काल में म्हणजे आता जे सुरू झालेलं आहे तर यामध्ये अवरोही क्रम लोहे के प्रयोग में बढ़ोतरी, इथून बघायचं आपल्याला लोहे के प्रयोग में बढ़ोतरी, नगर आहत सिक्के, उपमहाद्वीप लोहे में प्रयोग की शुरुआत, अरिकामेडू पत्तन में बसना और संगम साहित्य की रचना की सुरुवात. तर या ठिकाणी सुरुवात कशापासून करायची तर आपल्याला आतापासून करायची, जेणेकरून उलटा अवरोही क्रम या ठिकाणी जोडायचा आहे. तर सुरुवातीला येईल यामध्ये मग अरिकामेडू पत्तन में बसना, ऑप्शन नंबर सी त्या ठिकाणी अगोदर असणार आहे. त्यानंतर आहे म्हणजे याला आपण सी, त्यानंतर असणार आहे डी संगम साहित्य की रचना की सुरुवात, म्हणजे सी डी वाला ऑप्शन आहे का या ठिकाणी. तर ऑप्शन नंबर आता तिथे 3 पण आहे आणि 4 पण, सी डी. तर यामध्ये बी आणि एमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर मग उपमहाद्वीप के लोहे में प्रयोग की सुरुवात आणि लोहे में प्रयोग में बढ़ोतरी, नगर आहत. तर नगर आहत या ठिकाणी अगोदर आहे, म्हणजे सी डी ए आल्यानंतर ऑप्शन नंबर 3 आपलं योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, चोल मंदिर धार्मिक सामाजिक एवं सांस्कृतिक जीवन के केंद्र थे. कथन, चोल कांस्य प्रतिमाएं देवी देवताओं की थी पर कुछ प्रतिमाएं भक्तों की भी थी. तर या ठिकाणी कोणतं वाक्य योग्य असणार आहे, कोणतं विधान या ठिकाणी चूक असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर चोल मंदिर धार्मिक सामाजिक एवं सांस्कृतिक जीवन का केंद्र थे तो बिल्कुल था. और दूसरा है चोल कांस्य प्रतिमाएं देवी देवताओं की थी पर कुछ प्रतिमाएं वहाँ पर भक्तों की थी. तो ये भी वहाँ पर सही है, लेकिन दोनों जो है वो एक दूसरे से अलग अलग विधान है, इसलिए दोनों एक दूसरे की व्याख्या नहीं करते हैं. इसलिए आपका ऑप्शन जाएगा ऑप्शन नंबर 4. ए एवं बी दोनों सही है, किंतु ए जो है वो बी का ए का स्पष्टीकरण बी नहीं है. अगला प्रश्न है, कथन ये दिल्ली के सुल्तानों के समय तवारीख के लेखकों ने जन्मसिद्ध अधिकार और लिंगभेद पर आधारित आदर्श समाज व्यवस्था बनाए रखने की सलाह दी. उनके विचारों से सारे लोग सहमत होते थे. अब यहाँ पर 2 विधान है, तो दोनों विधान में से उसकी व्याख्या सही करता है या नहीं वो अब हमें देखना है. ये सही है, लेकिन बी उसका जो है वो गलत है. वो कैसे देखो, तो वहाँ पर लिंगभेद पर आधारित आदर्श समाज की व्यवस्था बनाए रखने की सलाह दी है, तो बिल्कुल सही है. वहाँ पर तवारीख के अनुसार या जन्मसिद्ध अधिकार और लिंगभेद ये दोनों का वहाँ पर आदर्श समाज व्यवस्था बनाने में मदद उन्होंने की है. लेकिन बी जो है उनके विचारों से सारे लोग सहमत होते थे, तो नहीं, सारे लोग वहाँ पर सहमत नहीं होते थे. मतलब ये सही है, किंतु बी जो है वहाँ पर क्या है, गलत है. आगे है, कथन ये रजिया ने अपने अभिलेखों में अपना नाम पुरुष जैसा लिखकर अपने पुरुष होने का भ्रम पैदा किया. तवारीख के लेखकों ने सामाजिक तथा लिंगभेद को आधार बनाकर यह तर्क दिया कि पुरुष स्त्रियों की तुलना में श्रेष्ठ होते हैं. तो यहाँ पर ये गलत है, किंतु बी यहाँ पर सही है. ऑप्शन नंबर 2 यहाँ पर सही है. आगे है, अकबर जहांगीर और शाहजहां ने सुलह-ए-कुल सर्वत्र शांति के विचार को शासन का सिद्धांत बनाया. और उसका बी कथन है, विभिन्न धर्मों से जुड़े हुए व्यक्तियों के साथ विचार विमर्श से अकबर की समझ बनी कि जो विद्वान धार्मिक रीति और मंदता पर आधारित है, मतान्धता पर बल देते हैं, वे अक्सर कट्टर होते हैं. तो इसका सही उत्तर है ऑप्शन नंबर 3. ए एवं बी दोनों सही है और ए का जो कारण है वो बी है. पुढचा प्रश्न है, दिल्ली के सुल्तानों और मुगलों के काल में श्रेणीबद्ध समाज ज़्यादा सरल हो गया है. जनजातीय समाज में कई असमान वर्गों में विभाजित नहीं जाता. तो यहाँ पर 2 विधान यहाँ दिए गए हैं और दोघांमधला जो काही संदर्भ आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर यामध्ये ए जे आहे तर ते चुकीचं आहे. दिल्ली के सुल्तानों ने और मुगलों ने काल में श्रेणीबद्ध समाज ज़्यादा सरल हो गया था, तो हे या ठिकाणी ए चुकीचं आहे. आणि बी जे आहे जनजातीय समाज काही असमान वर्गों में विभाजित नहीं था. तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, बहादुर शाह जफर ने मुखियाओं और शासकों को चिट्ठी लिखकर अंग्रेजों से लड़ने के लिए भारतीय राज्यों का एक संघ बनाने का आह्वान किया. और बहादुर शाह जफर 1857 के बगावत को अपना समर्थन देने के फैसले में स्थिति रातों रात पीडित बगावतियों के पक्ष में बदल दी. तर या ठिकाणी दोन्ही बरोबर आहे आणि ए जे आहे तर ते बीला व्यवस्थित प्रकारे त्या ठिकाणी सुनिश्चित करत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा आहे, औपनिवेशिक काल के दौरान महिलाएं जाति एवं सुधार के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा विकल्प गलत है. या ठिकाणी चुकीचा विकल्प शोधायचा आहे. गलत विकल्प जो है ऑप्शन जो है वो आपने ढूंढना है. पंडित रमाबाई ने पुणे में एक विधवा गृह की स्थापना की. गलत ढूंढना है, इसलिए ये जो सेंटेंस है
हे जे विधान आहे तर ते अतिशय योग्य आहे। प्राचीन ग्रंथों के ज्ञान से सुधारकों को नए कानून बनवाने में मदद मिली, तो ये भी सही है। विद्यासागर ने विधवा विवाह का सुझाव दिया, ये भी सही है। और चौथा है प्रार्थना समाज ने केवल हिंदू ग्रंथों पर विचार विमर्श किया है, तो ये वाक्य यहाँ पर गलत है, ये विधान, ये विकल्प जो है वो गलत है। तो ऑप्शन नंबर 4 यहाँ पर हमारा सही होगा। अगला प्रश्न है तेलंगाना राज्य पहले भारत के किस राज्य का हिस्सा था? बिल्कुल आसान सा सवाल है और सोपा त्या ठिकाणी प्रश्न आहे। तर तेलंगणा हे राज्य पहिले भारताच्या कोणत्या राज्याचा त्या ठिकाणी हिस्सा होता? तर आंध्र प्रदेश। पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे। पुढचा आहे निम्नलिखित कथनों पर ध्यान दें और लोकतंत्र में संचार माध्यम की सही भूमिका का चयन करें। संचार माध्यम म्हणजेच काय? तर मीडिया। तर इसमें समाचार के माध्यम से नागरिकों को सूचना पहुंचानी चाहिए। इसमें समाचार के माध्यमों से नागरिकों को सूचना पहुंचानी चाहिए, बिल्कुल योग्य है या ठिकाणी। इसे विज्ञापक के दृष्टिकोन को समाचार कार्यक्रमों के माध्यम से देनी चाहिए, तर नाही, विज्ञापक के दृष्टिकोन से नाही। विज्ञापक म्हणजे काय? तर ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे असते, तर त्यानुसार तुम्ही समाचार देणार तर नाही। इसे हर दृष्टिकोन की चर्चा करनी चाहिए आणि प्रत्येक गोष्ट या ठिकाणी दाखवायला पाहिजे, तर ए आणि सी या ठिकाणी बरोबर आहे। बघूया असं ऑप्शन आहे का? तर आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे, केवल ए और सी। पुढचा प्रश्न आहे निम्नलिखित में से कौन सा विज्ञापन रूढ़िवादी चित्रण मतलब जेंडर स्टीरियोटाइप का उदाहरण नहीं है? नहीं सांगितलेले त्या ठिकाणी निगेटिव्ह प्रश्न आहे। स्पोर्ट जूते के विज्ञापन में एक लड़की फुटबॉल खेलती हुई, तर आपल्याला जेंडर स्टीरियोटाइप का उदाहरण नहीं है हे ओळखायचं आहे। चाय के विज्ञापन में एक माँ सुबह चाय बनाना, लिपस्टिक के विज्ञापन में एक महिला का मेकअप करना, गाड़ी के विज्ञापन में एक महिला को पति द्वारा ऑफिस दफ्तर छोड़ा जाना। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी स्पोर्ट जूते के विज्ञापन में एक लड़की फुटबॉल खेलती हुई। तर या ठिकाणी जे काही रूढीवादी चित्रण आहे तर ते या ठिकाणी दिसत नाही। पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे। पुढचा प्रश्न आहे दिए गए लक्षणों ए और बी के आधार पर महाद्वीप की पहचान करें। महाद्वीप ओळखायचा आहे त्या ठिकाणी। यह विश्व का सबसे छोटा महाद्वीप है जो पूरी तरह से दक्षिणी गोलार्ध में स्थित है और इसे द्वीपीय महाद्वीप भी कहा जाता है, तो वो कौन सा है? अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका और आफ्रिका। तर याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया, ऑप्शन नंबर 2। पुढचा प्रश्न आहे सौरमंडल में हम जैसे जैसे सूर्य से दूर जाते हैं वैसे कौन सा बदलाव वहाँ पर होता है? तो पहला ऑप्शन है ग्रहों द्वारा सूर्य के चारों ओर से एक परिक्रमण करने की अवधि बढ़ती जाती है। ग्रहों द्वारा सूर्य के चारों ओर एक परिक्रमण करने की अवधि घटती जाती है। ग्रहों के आकार क्रमशः घटता जाता है और सूर्य के बहुत नज़दीक के ग्रह गैस और तरल पदार्थों से बने होते हैं और सूर्य से बहुत दूर स्थित ग्रह चट्टानों से बने हुए होते हैं। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य असेल। ग्रहों द्वारा सूर्य के चारों ओर एक परिक्रमण करने की अवधि बढ़ती जाती है। पुढचा प्रश्न आहे आजच्या या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे। 30 प्रश्न आज आपण कव्हर केले। उर्वरित जे काही 30 प्रश्न आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या आपण तुम्हाला या ठिकाणी चॅनलवर भेटून जाईल। शेवटचा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओचा कल्पना करें कि यदि पृथ्वी अपने कक्षीय समतल की ओर नहीं झुकी होती तो प्रदीप्ति वृत्त और देशांतर रेखाएं एक दूसरे से मिल जाती। प्रदीप्ति वृत्त और अक्षांश रेखाएं एक दूसरे से मिल जाती। किसी क्षेत्र विशेष में कोई मौसमी परिवर्तन नहीं होता और किसी क्षेत्र विशेष में ज़्यादा मौसमी परिवर्तन होता। तर या ठिकाणी ऑप्शन असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य असेल ए आणि सी। म्हणजेच काय तर प्रदीप्ति वृत्त और देशांतर रेखाएं एक दूसरे से मिल जाती और दूसरा है किसी क्षेत्र विशेष में कोई मौसमी परिवर्तन नहीं होता। तर या प्रकारच्या त्या ठिकाणी उत्तर आहे। उर्वरित जे काही 30 प्रश्न आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। त्याचप्रकारे ज्या काही नोट्सचा आपला पुढचा व्हिडिओ आहे तर तो आज नक्कीच संध्याकाळी अपलोड होईल। तर तुम्ही चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।